महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी कोथरूडमधील कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या कामगारांशी संवाद साधत प्रचार दौऱ्याला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी त्यांनी कामगारांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत व त्यावरती आपण एकत्र मिळून सर्व तोडगा काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। तसेच कामगारांनी सुद्धा आम्ही महायुतीच्या सोबत असल्याचा सुनेत्रा पवार यांना विश्वास दिल्याचं पाहायला मिळतंय। युनियन लीडर्स, आपण सर्व कामगार मंडळी, अधिकारी आणि माझ्या सर्वच महायुतीचे सर्व सन्माननीय बराटे साहेब, धुमाळ साहेब, भोर साहेब आणि सगळेच इथले सन्माननीय सहकारी सभासद आणि आपण सर्व कामगार मंडळी तसेच अधिकारी मंडळी, माझे सगळेच बारामती मतदारसंघातले सगळेच मतदार बंधू भगिनींनो, मी आज आपल्याला माहिती आहे की लोकसभेची निवडणूक आहे आणि हा अंतिम टप्प्यात हा सगळा प्रचार पोचलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की आज मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मतदानासाठी विनंती करायला आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादा काही दिवसापूर्वीच आपल्या सगळ्या लोकांशी बोललेले आहेत आणि आदरणीय दादा नेहमीच आपल्या जनतेच्या ज्या काही अडीअडचणी असतील, मग त्या कंपनीच्या असतील, नागरिक असतील, कुठल्याही घटकातले असतील, त्या सोडवण्यासाठी नेहमीच सज्ज असतात। त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हाच त्यांचा ध्यास असतो, रात्रंदिवस त्यासाठी ते झटत असतात। आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांचा काम, त्यांचा कामाचा धडाका आणि त्यांच्या कामाचा दिलेला शब्द, म्हणूनच मी आपल्याला सगळ्याला सांगते की आदरणीय दादांचा वादा आणि मोदी साहेबांची गॅरंटी हेच पुढचं भविष्य आहे। आणि म्हणूनच आपल्याला आदरणीय दादांनी घेतलेली जी भूमिका आहे आदरणीय मोदी साहेबांबरोबर जायची, कारण आपल्याला माहिती आहे की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, आपल्या भविष्याची निवडणूक आहे, आपल्या भारताचं भविष्य जे काय आहे त्याची निवडणूक आहे। आणि म्हणून सगळ्यांना आपल्याला आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्यासाठी आणि राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।